मी 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 4 मुख्यमंत्री पाहिले। कमी दिवसाचं सरकार आलं, सकाळचा शपथविधी झाला त्यावेळेस देवेंद्रजींच्या रूपाने मुख्यमंत्री पहिले पाहिले, नंतर उद्धव साहेबांच्या रूपाने 2 वर्ष मुख्यमंत्री पाहिले, नंतर शिंदे साहेबांचा एक काळ बघितला आणि परत आता देवेंद्रजींचं एक सरकार। पण एक खंत माझ्या मनात शेवटपर्यंत राहील की अजितदादांसारखा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची आपल्या सर्वांची इच्छा होती, पण अजितदादांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला न लाभणं याची खंत स्वतः शिंदे साहेबांनी व्यक्त केली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण व्यक्त केली होती। माझ्या आमदारकीचं एक दुर्दैव असं आहे की 2020 साली ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस मला जन्म देणारे वडील जिवंत नव्हते। मला वाटत होतं की या प्रसंगाचा सर्वात जास्त आनंद जर कोणाला होईल तर 12.5 कोटी जनतेमध्ये मोजकी लोक विधान परिषदेची शपथ घेत आहेत, त्यात आपण आहोत आणि याचा सर्वात जास्त आनंद वडिलांना झाला असता। पण विधान परिषदेच्या शपथविधीच्या वेळेस वडील नव्हते आणि दुसरं दुर्दैव असं की विधान परिषदेची टर्म संपताना, म्हणजे शिंदे साहेबांना आवर्जून सांगतो की प्रसंग जीवनात कसे येतात। अजितदादांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मला भेटायला वेळ दिला होता। मी नागपूरला त्यांच्या बंगल्यावर भेटायला गेलो, त्यांना म्हटलं दादा 13 मेला माझी टर्म संपणार आहे, मी आता पुढे काय केलं पाहिजे। दादा म्हणाले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी शोक प्रस्ताव झाल्यानंतर तू देवगिरीवर येऊन मला भेट। आणि जीवनात असा वाईट काळ आला की दादांच्याच नावाचा शोक प्रस्ताव सभागृहामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी दुर्दैवानं सभागृहामध्ये वाचावा लागला।